श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आमच्या देऊला काल पेरू खायचे होते. मग काय उचलला फोन आणि मम्मीला सांगितलं की त्याला पेरू खायचा आहे. मग आमच्या काय मम्मीचा जीव राहतोय काय, लगेच गेली मामाच्या घरी. मामाच्या घरी आमच्या पेरूची बाग आहे. तर मामाच्या घरून एक पिशवी भरून पेरू घेऊन आले आणि लगेच पाठवून दिले नातवाला खाण्यासाठी. तर मग असं बघा, 2 पातेलं टाच भरले होते. पण त्याला त्याचं सगळं स्कूलचं आवरून वगैरे त्याला स्कूलमध्ये पाठवून दिलं. नंतर त्याला 1 वाजता त्याच्या स्कूलमधून आणलं आणि ते काय काय शिकवलं तो दाखवत होता मला करून. नंतर घरी आले 6:30 वाजता. देवासमोर अगरबत्ती दिवा लावून घेतला. आता बघा आमच्या इथं 6:30चं वातावरण कसं दिसतंय. आणि मग त्याच्यानंतर थोडं घरात स्वामींची आरती वगैरे करून घेतली. नंतर 8 वाजता म्हणलं चला आता लय थंडी होती. मग चूल पेटवली तर म्हणलं चला पेटवली तर भात बनवून घेऊयात. मला मसाले भात करायचा होता. तर मग घेतला कांदा, टोमॅटो, बटाटा आणि शेंगदाणे, कोथिंबीर मस्त कापून घेतली. नंतर कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये कांदा परतण्यासाठी ठेवला. आणि मग कढीपत्ता घ्यायचा होता. तर मग गॅलरीतच झाड आहे, मग घेतलं एक ताजा कढीपत्ता. मग मसाले घरातून घेऊन आले होते सगळे. आणि मग कांदा चांगला असा लाल होईपर्यंत परतला. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकले थोडेसे शेंगदाणे परतण्यासाठी. शेंगदाणे चांगले खरपूस परतून घेतले. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकले थोडीशी मोहरी, कारण जिरी संपली होती. मग म्हटलं चला आता मोहरीवरतीच काम भागूयात. मग त्याच्यामध्ये थोडी मोहरी तडतडून दिली. त्याच्यानंतर मग जे आपण बटाटा कापलं होतं, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकून घेतला. त्याच्यानंतर मग जे मसाले आणले होते त्याच्यामध्येच कांदा लसूण मसाला, मटण मसाला, घरचा मसाला, मीठ, हळद असं त्याच्यामध्ये टाकून घेतला. असं चांगलं परतून दिलं. आणि ही आमची एवढी मोठी गॅलरी आहे बरं का. ते पलीकडची आहे ती आम्ही म्हणजे डायनिंग एरिया बनवला आणि इकडची आहे ती आपली ड्राय बाल्कनी. तिथंच मग मी चूल मांडली होती. मग त्याच्यामध्ये परतून दिला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं थोडीशी उकळी येईपर्यंत. मग हे भात आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि थोडीशी तुरीची डाळ धुवून आणली आणि ते त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर मग असा चांगला हरावरती चांगला त्याला शिजवून घेतला. आणि भात खूप टेस्टी झाला होता. मग घेतला, मग तिथंच शेकत घेतलं जेवण करायला. आणि खूप छान भात झाला होता. आणि असं संपला माझा आजचा दिवस. कसा वाटला मला नक्की सांगा.